वसा जनसेवेचा। अरे 100 दिवसाची गॅरंटी, 100 दिवसाची रोजगार गॅरंटी झालीच पाहिजे। महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील मजुरांवर लादण्यात आलेल्या जाचक तांत्रिक अटी आणि ग्राम रोजगार सहाय्यकांच्या प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी 16 एप्रिल रोजी महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सहाय्यक संघटना शाखा मोताळा आणि समस्त रोहयो मजुरांच्या वतीने मोताळा येथे धडक आंदोलन करण्यात आले। यावेळी सर्व आंदोलकांनी दंडावर काड्या फिती लावून शासनाच्या अन्यायकारक धोरणांचा तीव्र निषेध व्यक्त केला। पंचायत समिती समोर एक दिवसीय धरणे आंदोलन करून पंचायत समिती ते तहसील कार्यालयापर्यंत भव्य रॅली काढण्यात आली। सकाळी सर्वांनी काड्या फिती लावून पंचायत समिती समोर धरणे आंदोलन सुरू केले। त्यानंतर गटविकास अधिकारी बीडीओ मोताळा यांना मागण्यांचे सविस्तर निवेदन देण्यात आले। यानंतर सर्व आंदोलक मजुरांनी आणि ग्रामरोजगार सहाय्यकांनी पंचायत समितीपासून तहसील कार्यालयापर्यंत निषेध रॅली काढली। हातात मागण्यांचे फलक घेऊन आणि शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निघालेल्या या रॅलीने संपूर्ण मोताळा शहराचे लक्ष वेधून घेतले। रॅलीच्या समारोपानंतर तहसीलदार मोताळा यांनीही मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले। या आंदोलनात महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सहाय्यक संघटनेचे शाखा मोताळा पदाधिकारी, ग्रामरोजगार सहाय्यक, शेतमजूर आणि कामगार काड्या फिती लावून मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। प्रशासनाने या रास्त मागण्यांची त्वरित दखल न घेतल्यास आगामी काळात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे। आज रोजगार सेवकांच्या अडचणी, मी स्वतः सरपंच आहे, माझ्या गावात पण रोजगार सेवकाला काय अडचण आहे, त्याचं मानधन असेल, त्याची पगार असेल किंवा येण्या जाण्याचा खर्च असेल, हा रोजगार सेवकांना बघण्याचा दृष्टिकोन हा तिथल्या ग्रामपंचायतीचा आणि गावाचा दृष्टिकोन हा बदलत केलेला आहे। त्यांना वाटतं तुम्ही कुठेतरी रोजगार सेवक कुठे खूप पैसे घेतो काय, तो खूप कमवतो काय, असं त्यांचा एक भ्रम झालेला आहे। गेल्या वर्ष 1.5 वर्षापासून शासनाने आदेश काढले होते की रोजगार सेवकाला महिन्याला ठरलेलं पगार स्वरूपी किंवा मानधन स्वरूपी त्याला खात्यात पैसे पडतील, पण अजूनही त्या खात्यात कधी पैसे पडले नाही। हा रोजगार सेवक तिथे पायपेट करत येतो मोताळ्यामध्ये, तिथे आल्यानंतर त्याला लोकांचे प्रश्न काढणं असतील, डिमांड काढणं असतील, तिथून गेल्यानंतर अकुशलचे पैसे तर निघतच नाही, वर्ष 2 वर्ष, पण कुशलता नेतेसुद्धा आजकाल लवकर येत नाही। तर कुठंतरी त्या रोजगार सेवकाला गावकऱ्यांच्या रोषाला बळी पडावं लागते पाहिजे, लोकांचे कामही झाले पाहिजेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रोजगार सेवक हा जगला पाहिजे। याच्या मागे पण कुटुंब आहे, याला अर्धवेळ फक्त अर्धवेळ म्हणून त्याला समोरलं जातं, तुटपुंज्या मानधनावर त्याला काम करावं लागतं, लोकांच्या रोषाला बळी पडावं लागतं। ह्या रोजगार सेवकाला कुठेतरी न्याय मिळावा म्हणून आम्ही तालुका काँग्रेस कमिटीतर्फे आणि युवक काँग्रेसतर्फे आमचे सर्व पदाधिकारी आज आम्ही स्वखुशीने आणि कुठल्याही बंधनाला बळी न पडता, आम्ही वरिष्ठांना न विचारता आज चांगलं काम आहे म्हणून आमचा पाठिंबा आहे एवढी जाहीर करतो। सिटी न्यूज। सिटी न्यूज वसा जनसेवेचा।